हेच दान दे का देवा तुझा विसर न व्हावा कोण गायीन आवडी हेची माझी सर्व जोडी न लगे मुक्ती आणि संपदा संत संगती सदा कोण गायीन आवडी हेची माझी सर्व जोडी तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आम्हाशी कोण गायीन आवडी हेची माझी सर्व जोडी विठ्ठल तुझा विसर न व्हावा गुण गायीन आवडी हेची माझी सर्व जोडी समचरण सरोजम सान्द्रणीराम मुदाभम जगननिहित पाणी मंडनं मंडलानां तरुण तुलसी माला कन्नरं कंजनेत्रं सदैव रास विठ्ठलं चिन्तयामि पांडुरंगा ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी शेवे लागे सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरे न करावा वेर वचन ऐका कमळापती माझी रंकाची विनंती कर जोडितो कथे काळी आपण असावे जवळी श्री संताची माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत विश्रांती पावलो सांभाळा उत्तरी वाढले अंतरी प्रेम सुख हेच दान दे का देवा तुझा विसर न व्हावा कोण गायी ना आवडी हेची माझी सर्व जोडी प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तनरूपी सेवा करता निवडलेला अभंग श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय यांचा आणि या अभंगामधून जगद्गुरु तुकोबाराय अखिल कोट ब्रह्मांड नायक पंढरीनाथ परमात्म्याकडे दान मागतायत विठ्ठला विठ्ठला
तुकोबारायांचा चार चरणाचा असा गोड अभंग आहे. दान मागणारा असा अभंग आहे. अभंगावर बोलण्यापूर्वी सगळ्यांना ज्ञात आहे आज काही नैमित्तिक कार्यक्रम ज्याला आपण म्हणतो त्या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने बनाजी मामा हे की नाही बुधवंत यांच्या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने त्यांच्या सर्वच कुटुंबाने किंवा सगळ्याच ज्यांनी सहकार्य केलं असेल त्यांनी या कार्यक्रमाचं नियोजन केलं. आजच्या दिवशी मला वाटतं भगवान बाबांच्या मूर्तीचं विसर्जनही झालंय आहे का नाही. सुंदर अशी मूर्ती आहे आणि जुन्या मूर्तीचं काय केलेलं आहे विसर्जनही केलेलं आहे. हा योगायोग चांगला आहे की भगवान बाबांच्या या उत्सवामध्ये आम्हाला सेवा करण्याचा योग मिळाला. विठ्ठल विठ्ठल. असा हा सर्व गुणीजन मंडळी सर्व तुम्ही ग्रामस्थ सगळे श्रोते मायबाप सगळ्यांच्या चरणावर नतमस्तक आणि सेवेला आरंभ. जगद्गुरु तुकोबारायांचा अभंग आहे. भगवंताकडे दान मागणारा असा अभंग आहे. जगद्गुरु तुकोबारायांनी अनेक प्रकाराने देवाकडं अनेक आपल्या समस्या मांडल्या. महाराज कधी तुकोबारायांनी अखिल कोट ब्रह्मांड नायका पुढं आपली स्थिती मांडली. आम्ही मी कसा आहे महाराज आपण मुळात कसे आहोत लक्षात घ्या. आपण मुळात कसे आहोत हे लोकांपेक्षा कुणाला माहित जास्त आहे. जास्त झालाय का आवाज येतोय तुम्हाला. लोकांना आपण कसे आहोत हे लोकांपेक्षा कुणाला माहिती आहे. बायकुला बायकुला तर आहेच माहित आपण कसे आहोत पण त्याही पेक्षा मन जाणे बापा तुका म्हणे मन जाणे बापा तुका म्हणे माय बापा. मन जाणे बापा. पाप कुणाला माहिती केलंय न केलंय कुणाला माहिती आपल्या मनाला माहिती आहे. तुका म्हणे माय बापा जाणे. बापा कोण जाणे माय जाणे आणि बापा कोण जाणे मन जाणे असं तुकोबाराय म्हणतात. त्या अनुषंगानं तुकोबारायांनी कधी कधी आपली स्थिती मांडली. भगवंता पुढे मी कसा आहे हेही तुकोबारायांनी मांडलं. मी तव
तुमचा कसा आहे हे देवा पुढे मांडत असताना मी अपराधी आहे, मी गुन्हेगार आहे. काय गुन्हा केलाय तुकोबारायांनी, काय चूक केली तुकोबारायांनी? तुकोबाराय सांगतात मी तव अनाथ. मुळात मी कसा आहे? अनाथ आहे, अनाथ आहे. कोणी मला सांभाळण्यासारखं नाही देवा, अनाथ आहे. पण अनाथ असू द्या, एखादा अनाथ असेल त्याला म्हणजे आधार नाही कुणाचा, निराधार योजना. निराधार योजना माहितीये का तुम्हाला? तुमच्याकडे होती का नाही? ज्याला नाही कोणी आधार त्याचं नाव निराधार. बरोबर आहे काय? निराधार योजना आहे तुमची, मान्य आहे. मला निराधार परवडला, पण निराधारण अपराधी लक्षात आलंय का? निराधार आणि पुन्हा त्याच्यात काय परत अपराधी. अरे अपराधी जर असेल तर आधारावाला बेजार होतोय. अपराधी गुन्हेगार असेल तर आधारावाला काय होतोय? बेजार होतोय. इथं महाराज आधारावाल्याची जमानत घेण्याची भानगड येत. इथं तुम्ही मुळात काय आहे म्हणतात? निराधार. अनाथ. अनाथ म्हणजे निराधार. अनाथ आणि वरून पुन्हा अपराधी. निराधार कसे आहात आणि अपराध काय केलाय तुम्ही? बरं आहे देवा पुढे म्हणता मी निराधार आहे, मला कुणाचा आधार नाही. महाराज एक लक्षात घ्या, आपण बरे का तुकोबार आहे बरे? तुम्ही जरा लांब बसले हो, जवळ पाहिजे होती म्हणजे विचारता येते. तुम्हाला माहितीये महाराज विचारतोय म्हणून लांब बसले काय का नु? आधीच माहित राहतं माणसं लय हुशार राहतात काही, आहे का नाही? विचार नाही नको, कोण सांग नाही नको, आपलं लांब बसलेलं बरोबर आहे का नाही? काय चालू होतं आपलं? मला एक सांगा, तुकोबाराय बरे का आपण? आपल्याला आधार आहे का नाही? आधार आहे का नाही? तुकोबाराय म्हणतात मला कोणी आधार नाही, मी अनाथ आहे, माझा कोणी मालक नाही, मला कोणी नाथ नाही, मी अनाथ आहे. बरोबर आहे का नाही? मी निराधार आहे. आपल्याला किती जणांचा आधार आहे महाराज? मग तुकोबाराय बरे आधाराच्या बाबतीत का आपण बरी? तू सांगतो का आता? हे बोलत नाही मी, तू सांग. चल तू बेजार नको, तुला लय बेजार करतो तू दागिनाचा उलटा टाकायचा. मला एक सांगा, तुकोबारायपेक्षा आपण बरे आहोत का नाही? कारण आपल्याला कोण नाही महाराज, कोण नाही आपल्याला. माय आहे, बाप आहे, मायबाप काढून दिलेली असले तर बायको आहे. मायबाप अरे काढून दिले महाराज. सगळ्यात मोठा आधार कुणाचा आहे आपल्याला? कोणाचा आहे रे? तुम्हाला कसं काय माहिती? ते म्हणजे बायकोचा आहे, ते पाहत त्याच्या पप्पाचं. आपल्या पप्पाला आधार कुणाचा आहे? बायकोचा आहे. आहे ना आधार? आहे ना बायकोचा? आहे ना. सगळ्यात मोठा आधार मुलांचा आधार आहे. मुलांचा आधार तुटला तर म्हाताऱ्याला नाताईचा आधार आहे. म्हणजे मुलाचा आधार सुटल्यावर म्हातारे कोणाच्या आधारावर जगतात? पोरगा जाऊ द्या महाराज, पण नात तू चांगला आहे मरत आहे का नाही? मला एक सांगा, आधार आहे ना आपल्याला? आधार आहे ना, आधार आहे ना. तुकोबाराय म्हणतात, खरं सांगू का? खरं सांगू का? तुकोबाराय म्हणतात येईल शेवट येईल शेवटी कोण कामा? कोण कामा नाही? कोण आधार देणार आहे आपण महाराज? कोण आधार? महाराज नामदेव महाराजांनी ते एका अभंगात गोड वर्णन केले आहे का नाही? अंतकाळी मी परदेशी ऐसे जाणून या मानसी, आहे का नाही? अंतकाळी मी परदेशी. कोण उपयोगाला येत आहे?
आहे का नाही. नवमास कष्टले काय नवमास गर्भवासी कष्ट झाले ज्या मातीशी अंती दूर राहिली कैसी ती निष्ठुर झाली कैसी अंती दूर राहिली ऐका नाही महाराज. नवमास गर्भवासी ज्या आईनं 9 महिने मला गर्भात पाळले महाराज, ज्यावेळेला काळाचा घाला पडलाय त्यावेळेला ती आई सुद्धा निष्ठुर होते का बाळाबरोबर जाते जाते का निष्ठुर होते निष्ठुर होते. अंती दूर राहिली बहीण बंधूचा कळवळा तू तव जानसी रे दयाळा जेव्हा लागली यमशृंखला तेव्हा दूर राहिली बहीण बंधूचा कळवळा. भाई बहीण येतील राख्या बांधतील दादा तू माझ्या जीवाचा जीवन तू मला किती आवडतो किती आणि काय करते बहीण महाराज अंती दूर राहिली आहे का नाही. गण आले गोत्रज आले अंती टाकून आहे का नाही. आले ना सगळे येतात ना महाराज येतात सगळे पण एकच म्हणतात काढा काढा याशी म्हणते गणाने गोत्रज हाची करीती विचार काढा काढा याशी म्हणते झाला उशीर. मला कोणी उपयोग कोण आधार आहे आपल्याला कोणाचा आधार आहे कोणाचाच आधार नाहीये. म्हणून मला नामदेव सगळ्या संतांनी जागा केले उठा जागे हरे आता स्मरण करा पंढरीनाथा भावी चरणी ठेवा माथा सुखवा व्यथा. सगळेच निराधार आहे इथं कोणीच आधार नाही कोणी आधार नाही. आणि महाराज गेले का हबा त्या मांजरी काय म्हणाल्यात माहितीये का आम्ही पहिल्या जन्मात माणसं होतो त्या सांगायला आल्यात आपल्याला. आणि आम्हाला एका महाराजांना असंच सांगितलं होतं आपला कोणी आधार नाही पण आम्ही ते खरं धरलं नाही. महाराजाला काय कळतंय लोकांचे पोरं नसतील पण आपले पोरं शब्दाच्या बाहेर नाही. अशा त्या मांजरी पहिल्या जन्मात म्हणल्या त्या इथं सांगायला आल्या खरं हे नाही अशा मांजरी होणं लागते. खंते ते न करा कोणे का खंती न करा कोणे गाढव पुतरा याच देही घडे देवाचे भजन. मला चला निराधार सगळी योजना आहे कोणीच आपल्याला आधार नाही. तुकोबराय म्हणतात मी तो अनाथ अपराधी आपल्याला कुणाचा आधार नाही आपण गुन्हेगार आहोत सगळे माझ्या सगळे सगळे गुन्हेगार आहे. काय चूक केली आपण काय गुन्हा केलाय आम्ही महाराज एक गुन्हा केलाय देवाची आठवण केली नाही. सगळ्यात मोठा गुन्हा कोणता असेल तर देवाला विसरणं. बरोबर आहे का नाही.
तुझ म्या आठविले नाही कधी, वाचे कृपा निधी माय बापा. तुझ म्या आठविले नाही कधी, कधीच तुझी काय केली नाही. किती ध्यान येतं महाराज देवाचं आपल्याला दिवसभरात, किती ध्यान येते, किती वेळेला आठवण येते देवाची. म्हणजे बाद आठवण येत नाही महाराज. ज्याला ज्याला देवाची आठवण येत नाही तो गुन्हेगार आहे. तुकोबर आहे बालकिडीत म्हणतात, ज्या 84 लाख येऊने फिराव्या लागायल्यात ना, त्याचं मुख्य कारण काय असेल तर देवाचा विसर पडलाय. विसरले तया विसरली तया थोर झाली हनी. थोर नुकसान, मोठं नुकसान झालंय महाराज त्याचं. तुकोबर म्हणत काय, देवा विसरोनी गेली म्हणता मी माझे. तुकोबर आहे म्हणतात महाराज. सगळ्या संतांनी सांगितले सगळ्या जीवनातला जर मोठं नुकसान कोणतं असेल तर व्यवहारिक नुकसान मोठं नाहीये महाराज. सगळ्यात श्रेष्ठ नुकसान असेल तर देवाचा विसर पडणं. अनेक प्रमाणे येतं. तुकोबर आहे म्हणतात, तुका म्हणे त्याने मनुष्यपणा केली हानी, देवा विसरून गेली म्हणती मी माझे. तुकोबर आहे म्हणतात, त्याने मनुष्यपणा हानी केली. मनुष्य देहाला येऊन त्यानं हानी केली, नुकसान करून घेतलं. कुणे? देवा विसरून गेली. जी देवाला काय झाली, विसरली. आता या ठिकाणापर्यंत आपण आलो आहोत की सगळ्यात मोठा नुकसान आहे देवाचा विसर पडणं, आणि सगळ्यात मोठं नुकसान आहे आणि सगळ्यात मोठा लाभ आहे देवाची आठवण होणं. देवाचा विसर होणे जर सगळ्यात मोठं नुकसान असेल तर सगळ्यात मोठा लाभ कोणता असेल? देवाची आठवण होणं, आहे का नाही? आणि विसरणं ही जर मोठी हानी असेल, महाराज काय असते, ज्याच्या विचाराची बैठक जिथं त्याला हानी आणि लाभ तेवढा त्या वस्तूचा लागत असतो. बरोबर आहे का नाही? वाटत असतो आपल्याला. कधी देवाला विसरणं हानी वाटतही नाही, वाटलीही नाही. महाराज का वाटत नाही? कारण आपल्याला जे ज्ञान आहे ते आपलं ज्ञान मायेनं गुंडाळलेलं आहे का नाही? मायेनं गुंडाळलेलं आहे. माया आपल्याला मला जाऊ दे, आपल्याला मरणाच्या पलीकडचं दिसतंय का मृत्यूपर्यंत दिसतंय? पलीकडचं कोणाला दिसतंय? आपली गेले आज्या मेला, पंजा मेला, बाप मसना गेला. अरे गेले, पण गेले कुठं? दिसतेत आपल्याला? दिसतात का नाही दिसत? बरं मला एक सांगा, तुम्ही आता मी हानी कशी आहे हे सिद्ध करून मला एक सांगा. आता तुम्ही एखाद्या गावाला गेले, 100 वर्षाचं आयुष्य,
किती वर्षाचं आयुष्य? 100 वर्ष. तर गणिले माणसाला किती वर्षाचं आयुष्य? 100 वर्षाचं. जगतोय किती वर्ष सोडा, पण गणिताला 100 वर्ष आहे. 100चा त्याला शिक्का आहे. बरं ठीक आहे, मला एक सांगा, तुम्ही एखाद्या गावात जाऊन 1 वर्ष राहिले, लक्षात येत आहे का? एखाद्या गावात जाऊन तुम्ही 1 वर्ष तुम्हाला राहायचंय, असा नियम आहे की 1 वर्ष तुम्हाला तिथं राहायचंय. 1 वर्ष तिथं तुम्हाला राहायचं आहे, असं तुम्हाला बंधन आहे. मग तुम्ही तिथं प्लॉट घेऊन बंगला बांधणार का? अहो, तुम्ही औरंगाबाद 1 वर्ष राहिले, तिथं तुम्हाला 1 वर्ष राहायचंय, 1 वर्ष राहावंच लागणार आहे, बरोबर आहे का नाही? तिथं तुम्ही प्लॉट घेऊन बंगला बांधणार का आपल्या मूळ गावात बांधणार? का तिथं का नाही बांधणार? राहायचंच किती दिवस आपल्याला? किती दिवस? 1 वर्ष. 1 वर्ष. मला सांगा, सृष्टीची निर्मिती कधी झाली? सांगता येत नाही. कधी संपणार आहे? सांगता येत नाही. त्याच्यात आपल्याला आयुष्य किती वर्षाचं? 100 वर्षाचं, बरोबर आहे का नाही? 100 वर्षाचं. मला सांगा, जन्माच्या तारखेच्या अगोदर आपण होतो का? होतो का? नाही. आता मृत्यूच्या नंतर आपण राहणार आहोत का? नाही. मग जसा तुमच्या गावातला माणूस औरंगाबादला वर्षभर राहतो, तसे कुठून तरी आपण इथं 100 वर्षाकरता आलोय का नाही? 100 वर्षाकरता आलोय का नाही? मग आपण इथं बंगले बांधावेत का आपल्या मूळ गावात बंगला बांधावा? जिथून आलोय आणि जिथं जायचंय ते मूळ गाव असतं, बरोबर आहे का नाही? इथे आपण पाहुणे आहोत. मग इथं बंगला बांधावा का तिथं बांधावा? कुठं बांधावा? तिथं बांधावा. इथं बांधला तर काय होईल? काय फायदे देणार आहे? काय फायदे देणार आहे? महाराज, माणसं म्हणतात, म्हातारे माणसं, पोरं जर असं म्हातारा असं काठीची कट्टे करत येत आहे, लय म्हातारे लय बिना आधी काठीच्या काळ्यावर विठ्ठल विठ्ठल करावं, तर ते घर बांधायला पोरग पाया पाया खोल घ्या. कारण हे काम कसं आहे? 1 जन्मी. त्याच्यातच सिद्धांत आहे ना महाराज. 1 जन्मी म्हणजे एकाच जन्मात कामाला येणार, हे पुढच्या जन्मात येणार 1 जन्मीच आहे ते. दुसऱ्या जन्मात, पुढच्या जन्मात म्हातारं मान जर झालं तर सून रद्दा देईन का बसा मामाजी म्हणून या. मामाजी म्हणतीच नाही सून. आता कोणाची सून म्हणत नाही. आता जितक्या कोणी म्हणत तर मेल्यावर काही म्हणणार आहे, पण या म्हणाल का रद्दा दे. बरं जाऊ द्या, सून म्हातारी म्हणाल माय आल्या कुत्र झाला माणूस, समजा कुत्र झाला दारात आला तर म्हातारी रद्दा देईल का माय आल्या कुखाचा धनी म्हणील? तिथंच म्हातारा जर कुत्र झाला असेल तर म्हणील का? मग 1 जन्मीच ना महाराज. बंगला तिथं बांधवा. तुकोबारायने कोण म्हणतोय बंगला बांधला नाही? बांधला, पण कुठं बांधला? अक्षयी साचार केले सायासानी घर, एरंडाशी हार दुधा भार नसाहती. इथला लाभच नाहीये महाराज. खरा लाभ आपला आहे आपल्याला जिथं जायचंय तिथलं पद मिळवणं. आणि तिथलं पद मिळवायचं असेल तर देवाचा आठवण ठेवावी लागते, विसर पडून चालत नाही. तुकोबारायांच्या हे लक्षात होतं आणि म्हणून तुकोबारायांनी महाराज असे विषयाचा विसर पाडायचा म्हणलं तरी पडत नाही आणि देवाची आठवण करायची म्हणलं तरी होत नाही. मन लय खतरनाक आहे महाराज. मला एक जाऊ दे आता त्या विषयाची आठवण. मला एक सांगा, गाणं लवकर पाठ होतंय का अभंग लवकर पाठ होतोय? पाठच करायचं काम नाही त्याला. कधीतरी वांग्यात लग्नात गेला आणि कानावर पडलं, चालीसही ध्यानात राहते हो. स्वर तेवच परदेशी वावरात जाताना म्हणत आहे. त्याच्यात ते आपोआपच काय होतंय? पाठ होतंय, बरोबर आहे का नाही? पाठ होऊन जाते. महाराज, विषयाची आठवण करायची गरज नाही आणि देवाची आठवण आग्रहानं केल्याशिवाय होत नाही. पण जेवढी देवाची आठवण करायचं म्हणलं तेवढे विषय आड येतात. महाराज असं घालमेल ज्या वेळा व्हायला लागते आठवण देवाची, मधातच महाराज विक्षेप नावाचा दोष येतो, मल नावाचा दोष येतो आणि त्या आठवणीपासून आपल्याला दूर नेतो. महाराज देवाचा विसर पडतो. आणि हे तुकोबारायांनी सारखा प्रयत्न केला आणि लक्षात आला आपण आता दुर्बल झालो आहोत.
आपल्याकडून आता ती आठवण होत नाही, सारखा देवाचा विसर पडायला लागला आणि म्हणून तुकोबरायांनी देवाकडेच प्रार्थना केली, तुझा विसर पहिल्या चरणात देवाकडेच प्रार्थना करता, तुझा विसर न व्हावा, हे देवा तुझा विसर न व्हावा, मला जीवनात तुझा कधी विसर पडू देऊ नका. तुम्ही आठवण करा ना, आम्ही तर करायला लागलोय पण आमच्याच्यानं ते शक्य होत नाही. महाराज हे मन आहे, इंद्रिय आहे, विकार आहे. देवा किती वेळेला मी तुझ्या दारात येऊन तुझं मुख पाहण्याचा प्रयत्न केला, पण कामे नेले चित्ताने दोहावले तुझं मुख पाहायला मी आलो, तुझी आठवण करायचा प्रयत्न केला, पण कामे नेले चित्त, माझं चित्त हा काम घेऊन जातो, इच्छा घेऊन जातात. लाज येते मना तुझा मनवे दादास, गोडी नाही रस बोलिल्या सारिकी, काय गावी ठोबा तुझ आता म्हणावे, काय म्हणावं देवा तुला, का माझ्यात तो आनंद येत नाही, का ती सारखी आठवण येत नाही. कारण तुझी आठवण नाही आली की विषयाची आठवण येते, आणि विषयाच्या आठवणीनं माझा नाश होणार हे मला कळालंय देवा. माझा तेवढा विवेक जागा झालाय देवा, प्रयत्न केलाय मी पण जमत नाही, एवढं सोपं नाही महाराज. भगवंताची आठवण, भगवंताचं नाव मुखात याला हजारो जन्माचं पुण्य लागतं, नाही तर देवाची कृपा असावी लागते. देवाची कृपा कधी समजावी ऐका, माणसं बिडी मिळाली तर म्हणते देवाची कृपा झाली, फुकट वडायला. देवाची कृपा झाली, आपल्याला बिडी फुकट मिळाली, आपल्याला 5 रुपयाचा चहा फुकट मिळाला, ती देवाची कृपा नाही ऐका. देवाची कृपा संसार वाढलं, देवाची कृपा नाही, देवाची कृपा आहे. हे जरा ऐकायला उलट वाटेल तुम्हाला, पण हे सरळ आहे. पाहता दिसे उफराटे पण घडे तरी भाग्य मोठे. पाहायला गेलं तर उलट. आपल्याला महाराज आम्ही एखाद्याच्या घरी गेलो ना,
लय लोक सांगतात महाराज देवाने आपल्याला काही कमी नाही केली, लय कृपा देवाची. काय कृपा आहे? मुलं बाळ घर दार बंगला गाड्या हे सगळं महाराज देवाची कृपा नाही, देवाची कृपा आहे. कारण ते सगळं मिळत गेलं की देवाचा विसर पडत जातो. विषयाची अनुकूलता, देवाविषयी प्रतिकूलता. मला देवाचा खरा आशीर्वाद कधी आहे माहिती का? रात्रंदिवस त्याचं नामस्मरण करायला. कारण हे सगळी संपत्ती प्रारब्धाने मिळते हो. देवाची कृपा त्या वेळेला झाली असं समजावं की ज्या वेळेला आपलं सतत देवाचं चिंतन चालू राहील. मला संतांची कृपा त्या वेळेला समजावी. कृपया केली संत माझी अलंकारी देवानी, प्रीत हे लाविली कीर्तनी. आहे की नाही? तुका चरणी लोळत असे महाराज संतांनी कृपा केली, प्रीत हे लाविली कीर्तनी. महाराज भगवंताच्या नामाची आवड लागणं. आणि एवढं सोपं नाही, विकार नाव घेऊ देत नाही, विषय नामस्मरण करू देत नाही. एक सारिता तो पुढे उभे एक विषय बाजूला करायला गेलं की दुसरा विषय पुढे उभा राहतो. आणि देवाची आठवण करू देत नाही. म्हणून त्या बलवान देवालाच प्रार्थना केली, तुझा विसरण व्हावा. एवढंच दान द्या देवा, दुसरं काही लागत नाही मला. सकारात्मक हेची सकारात्मक मागितले, हे नाही हेच पाहिजे देवा. द्यायचं असेल तर हेच द्या, तुझा विसरण व्हावा. आणि हे जर तुम्ही मला दिलं ना देवा, तर मी काय करेल? गाईन आवडी, मी आवडीनं देवा तुझे काय गाईल? गुण गाईल. महाराज हे काय का? आवडीनं गुणगाणं वेगळं आणि सवडीनं गुणगाणं. महाराज काही काही माणसं सवडीने गात नाही, तर रिकामपणात गुण गायला काय अडचण आहे? विठ्ठल 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 म्हणायला काय अडचण आहे? कीर्तनात म्हणत नाही तो माणसं, तर कीर्तन झाल्यावर महाराजच म्हणत नाही, तर मग तुमचं काय सांगावं? आपल्याकडे एक पद्धत आहे महाराज, हरिमुखी काय? हरिमुखे 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 म्हणा म्हणा सगळे हरिमुखे हरिमुखे म्हणा. पुढं म्हणणारा आहे म्हणतोय हरिमुखे म्हणा, आणि मागाय म्हणणारा म्हणतोय हरिमुखे म्हणा. म्हणायचं कोणी? सरे मनाच म्हणणारे, सगळे मनाच म्हणणारे. तर म्हणणारा प्राप्त का नाही महाराज? म्हणणारा पाहिजे का नाही? नाही का नाही? म्हणून बरं म्हणतात. आणि आवडीनं गुण गाईल महाराज. काही काही माणसं नुसता एखादा माणूस, मला काही काही इतके दुर्भाग्य खूप राहतात, काही काही भाग्यवान इतके तरी राहतात की महाराज एखाद्या वेळेला भीती वाटल्यावर तरी कोणाचं नाव घेतात? देवाचं नाव. देव तिथं देव असं म्हणतात ना, म्हणतात का नाही तुमच्याकडे? देव तिथं देव आणि चिवडा तिथं शेव. त्या चिवडाचे द्यायचा आहे का नाही? अरे त्यावेळेस काय होतं? देवाचं नाव घेतात. एखाद्या वेळेला काही काही माणसं जाऊ द्या कंटाळले तरी, दिवसभर काय शेतात काम केलं, आता शेतकरी कंटाळूनच गेले, कारण दिवसभर शेतात कामच नाही राहिलं. पोळा आलाय ना, तुमच्याच जिल्ह्यात मागच्या वर्षी तुम्ही बातमी पाहिली असेल, कोणतरी ट्रॅक्टराच्या गावात पोळा काढला. 25 ट्रॅक्टर का 40 ट्रॅक्टर होती, आणि त्याने फळाख्या गावानं पोळा कशाचा मिरवला? काळानुसार बदलत जात आहे.
बरोबर आहे का नाही? मला शेतकरी पाहिजे, तुम्ही जर दिवसभर नांगर हाणला, काही काम केलं, काही काही शेतकरी भाग्यवान लोक असतात, बसताना तरी राम 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 म्हणून बिचारे काय करायचे, बसायचे. काही काही ते इतके दुर्भाग्य आहेत महाराज, कंटाळून बसताना सुद्धा राम राम म्हणत नाही. अरे किती करंटे कपाळ ज्याचे नाम नाही वाचे, सदैव सौभाग्य तोची एक हरिरंगी नाचे. करंटे कपाळ ज्याचे नाम नाही वाचे, बरोबर काय? पांढऱ्या पायाचा आहे तो संतांनी वर्णन केलंय, जो देवाचं नाव घेत नाही. रात मी तसं करणार नाही, तुको बरे म्हणतात. गुण गायीन आवडीनं गुण गायल्यात फायदा होतो महाराज. आवडीने बाबे हरे मग तुझी चिंता त्याशी सर्व आवडीनं देवाचं नाव घेईल मी. गुण गायीन आवडी आणि माझं संपत्तीच ती राहील, माझी जोडच ती राहील. हेची माझी सर्व जोडी देवा, हे सोडून मला दुसरं काही लागत नाही. काय लागत नाही? अभंग नरगे मोठे धनाचा पाबा, नरगे मोठे धनाचा आणि संपदा संत संगती सदा. मला मोक्ष लागत नाही, मला संपदा लागत नाही, धन लागत नाही, ऐश्वर्य लागत नाही, मला धन संपदा मला लागत नाही. नाही लागत मला धन संपदा. महाराज काय आता तुकोबरायची मागणी आहे म्हणून सांगावं लागतं. आपलं सगळं जीवन खर्च आपण कशासाठी करायलो? म्हणजे ऐकणारेच नाही महाराजा सगळं. आम्ही जे धावपळ करायलोय, फिरायलोय, ते कशासाठी? कोण म्हणलं पैशासाठी? अरे कीर्तनासाठी लोक पैशासाठी आम्ही कुशाल काही आरोप करीता. पण तुम्हाला माहिती नाही, कीर्तनाचा दिसतंय वरून वरून कीर्तनासाठी, पण आतून कशासाठी फिरायली? पैशासाठी. पैशासाठी सगळे मरायलेत महाराज. तुम्ही जा पुणे, मुंबई, लोणार, बुलढाणा, कोणत्याही शहराचा गाड्या अशा हर धाव्याकडून सुटल्यात. 100 नाही 180 न पळायल्या. माणसं पायी धावायली, जिकडं तिकडं सगळे धावपळ. कशासाठी? कलियुगात महत्व कशाला आले? पैशासाठीचे ना महाराज, पैशासाठीचे ना. मग काय करणार? पैसा मिळत नसेल तर करायचंच कशासाठी? काय करण्यात अर्थ आहे? मिळतंय काय? मिळतो पैसा. पैसा जे काही करायचं पैसा महत्वाचा आहे का नाही? पैसा. महाराज किती तुकोबरायचं म्हणतात, द्रव्य जीवा हुनी आवडे या जना.
लोकांना धन किती आवडतं? जीवापेक्षाही जास्त. काही माणसं महाराज दवाखान्यात जात नाही, गोळ्या घेत नाही. मर्द्यामध्ये जाईल दुखणं काय काय होणार आहे, पण दवाखान्यात जावं होतं पैसा. पैसा महाकुंजूस. मक्खी चूस माहिती तुम्हाला? एक जण जेवायला बसला, तूप नाही कढी होती. कढीत माशी पडली तर कढी नाही फेकली. काय फेकली? पण निस्ती नाही फेकली. कढी माशीच्या पायाला कढी चिटकून जाईल म्हणून माशी चोखली मग फेकली. त्याचं नाव मक्खी चूस. का नाही? मला एवढं मोठं त्या धनासाठी माणसं मरायले. तुकोबर आहे डायरेक्ट म्हणतात ना लगे संपदा. मग संपदा नको मला. संपदेत नुसतं धनच येत नाही, मान येतो, गौरव येतो, आहे का नाही? सर्वच येतं. संपदा कशाला म्हणतात? नुसत्या धनाला संपदा म्हणता येत नाही. माऊली ज्ञानोबराय म्हणतात एक एका ते पोखी ऐसे अनेक पदार्थ एकी संपादित लोकी ते संपत्ती म्हणजे. नुसतं धन म्हणजे संपत्ती नाहीये महाराज, एक लक्षात घ्या. आपल्याला काय त्या वेडेपणा रोग लागलाय त्या पैशाचा. आपल्याला आनंद देणारे अनेक घटक एका जागी येतात, त्याला संपदा म्हणतात, नाही का नाही? अनेक घटकात आपल्याकडे वेळ नाही. तसा किती वाजले? 11:15 झाले. तसा आम्ही नियम केला होता की 10:30 कुठे असो कितले सुरू होतो जे इथल करायचं. गेले आपण पुढे जाऊ, सोडून दिलं 5-10 मिनिटं. महाराज का तुकोबाराय म्हणतात? त्याचं कारण तुकोबारायने सांगितलं. द्रव्य जीवा उनी आवडे जना आमाशी पाषाणा उनीहीन. सोने आणि सोने रुपये आम्हा मृतिके समान माणिक पाषाण खडे जैसे. महात्म्याचं वर्णन करत असताना ज्ञानोबराय ज्ञानेश्वरीत येतात सोनियाचे निखिळ मेरू यसने ढिसाळ आणि मातीचे ढेकळ सरसेची मानी. मेरू पर्वता एवढा सोन्याचा ढेक आणि मातीचं ढेकूळ ज्याला समान वाटतं त्याला संत म्हणावं. ज्याला मान आणि अपमान दोन्ही समान झाले. मानामान किती तुझ्या शुल्लक संपत्ती देवा दोन्ही समान झाले. आणि म्हणून आम्हाला त्याचं धनाचं का ते नाशिवंत आहे हो. धनाची द्रव्याच्या मागे कळी काळाचा लागन म्हणून या संघ खोटा त्याचाही खूप विस्तार करता येईल, पण आपल्याकडे वेळ नाही. मोक्ष का नको? कारण मोक्षात भजनानंद नाही. मुक्तीवरील भक्ती जानन अखंड मुखी नारायण. म्हणून नलगे मुक्ती आणि संपदा. काय पाहिजे? संत संगती सदा. मला सतत संताची संगती द्या देवा. मला दुष्टाची संगती नकोय. संत संग दुर्जनाचा भला नो हे अंग संग बोलेला शे त्याग देशाचा त्याग. दुर्जनाची संगती चांगली नाहीये. दुर्जनाचे भय धरावे त्या परी पिसाळल्या वरी दुर्जनाची गंधी विष्टेची या परी थुम कोण्या दुरी व्हावी तया. मग काय पाहिजे? संत संगती. संत संगती अनेक प्रवाही घालू नको. संत संगती पण सदा दी. सतत मला संताची संगती द्या. आणि एवढं जर दिलं देवा, तुमची आठवण दिली, तुमचं नामस्मरण दिलं आणि संताची संगती दिली ना, तर मी पुन्हा पुन्हा जन्माला यायला तयार आहे. अभंगाचं शेवटचं चरण.
तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे या माशी. तू देवा, गर्भवासाचा जरी दुःख मोठा असेल तरी ते दुःख आम्ही सहन करायला तयार आहोत. सुखाना आम्हाला तू गर्भवासात घाल. काय सांगू गर्भीची यातना मज भोगिता नारायणा. मांस मळमूत्र जाना तुझ क्षणक्षणात तसे प्रथम केला गर्भी वास. काय ते सांगावे सायास. दुःख
दुःख भोगिले नवये मास आलो जन्मास येतवरी. अनेक प्रकारचे दुःख गर्भात दुःख आहे, पण ते गर्भाचं दुःख आम्ही आनंदानं भोगायला तयार आहोत. कारण जर नामस्मरण करायला मिळत असेल, जन्म घेईन मी नाना बहु सोशीन यातना, नाना प्रकारचे जन्म घेईल देवा, पण तुझं नाम जर मिळत असेल, भक्ती मिळत असेल, चिंतन मिळत असेल, तर मला या दुःखाचं काही वाटणार नाही. अशा प्रकारे तुकोबारायांनी वर्णन केलेलं आहे. आपली वेळ समाप्त झालेली आहे. ऐका नाही, कार्यक्रमाचं नियोजन सगळ्या बुद्धिवंत कुटुंबांनी ठेवलं. भगवंताची सेवा करण्याचा योग आला. बहुतेक करून मी माऊली असा विषय झाला होता की मला पुण्यतिथीचं कीर्तन नको, मी बहुतेक टाळायलो आता पुण्यतिथीचं कीर्तन. का? कारण मला प्रत्येक कोणाची काही माणसाची अपेक्षा असते, तशी या कुटुंबाची नसेल, त्या असेल मला माहित नाही, पण आज ती अपेक्षा की आपण कीर्तन ठेवल्यावर 5, 10, 20 मिनिटं तरी त्यातून त्या व्यक्तीचं किंवा ठेवणाराचं वर्णन व्हावं. बरोबर आहे ना? असते अपेक्षा असते माणसाची. मला त्याचे अनुभव आले, तुमची आहे नाही मला माहित नाही, पण मला अनुभव आले. काय बुवा महाराज, आम्ही एवढा कीर्तन ठेवलं, सिस्टीम लावली, भजने बोलवली, आणि तुम्ही 10 मिनिटं तरी आमचं वर्णन, असे म्हणले लोक, आणि आपल्याकडून ते वर्णन करणं होत नाही. कारण तुकोबाराय म्हणतात, वर्णावी ते थोरी एका विठ्ठलाची कीर्ती मानवाची, सांगू नये ऐका पंडित जन तुमचे वंदितो चरण, नका करू नरस्तुती माझी परिसा हे विनंती. कीर्तन ऐकणाराचं, कीर्तन ठेवणाराचं किंवा भरपूर पैशावाल्याचं वर्णन करण्याकरता कीर्तन नाही, त्याच्याकरता कीर्तन नाही. अर्धा एक तास जर तुम्ही त्या पैशावाल्याचं, त्याकरता साहेब पुढे येऊन बसला ना, आमदार पुढे आला, खासदार आला, आणि त्याचंच वर्णन चाललं असेल, त्याच्या गळ्यात माळ नाही, त्याला हरिभक्त परायण म्हणतो महाराज आम्ही. त्याच्या गळ्यात काय नाही, माळही नाही, आणि त्याला हरिभक्त परायण परमार्थ प्रेमी. तो काही परमार्थाचा प्रेमी झालाय काय माहिती? आता आमदार खासदार झाला मग काय परमार्थाचा प्रेमी झाला का? म्हणतो आम्ही, पण त्याच्याकरता कीर्तन नाही महाराज. आणि ऐकणारा नाही आपलं वर्णन करावं या अपेक्षेने येऊ नये. कारण ऐकणारानं जर अपेक्षा ठेवली महाराजांनी वर्णन करावं, आणि महाराजांना काही लोकांना जर वर्णन केलं, तर दोघांना सुद्धा नरकाला जावं लागतं. तुकोबाराय म्हणतात, मला काही माहित नाही, तुकोबारायचे प्रमाण येतं आहे का नाही. म्हणून महाराज काय वाया गेले ते भजन, उभयता लोभी मन, काय फायदा आहे? भूत व्हावं लागतं मला. तुका म्हणे मागे पायन तया जायस तळाशी, भूत व्हावं लागतं त्याला. तुकोबारायचे प्रमाण आहे. आणि म्हणून अशा प्रकारे भगवंताची सेवा घडावी. सगळ्या माता माऊल्यांना, मायबापांना एक हात जोडून विनंती आहे. आपली वेळ संपली, बरोबर 11ला जे विठ्ठल करतोय 2 मिनिटं फक्त देवाचं नामस्मरण करा. कारण तुम्ही मी ज्या वेळेला विठ्ठल विठ्ठल म्हणलोय त्या वेळेला माऊल्यांनी म्हणलेलं नाही, माणसांनीही म्हणलं नाही, काही पुढच्यानी म्हणलं असेल, पण मागचं कोणच म्हणलेलं नाही. आणि हे फक्त भजन तुमच्या करताय आहे का नाही. एखाद्या माता माऊलीच्या मालकाचं नाव विठ्ठल जरी असेल तर म्हणायला अडचण नाही. काही एक म्हातारी म्हणे, माय महाराज तुम्ही मना म्हणता, पण बुवाच नाव येते, बुवाच त्याचंच नाव काय, मग नाव कसं म्हणून घेऊ असं म्हणी म्हणलं म्हणलं आजी काय होत नाही मन. ती म्हणलं पण जप बदलला, पिंट्याचा पप्पा, असं पिंट्याचा पप्पा म्हणू नका, काही अडचण नाही. विठो पारको माई जय जय वा. तुम्हाला वाटलं या आवाजात आपला आवाज विसरून चाललाय. वा वा वा. आता ऐका, आता कोणीच म्हणू नका, माता माऊल्या सगळ्या म्हण
विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई 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 माणसं म्हणा ना विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई